नमस्कार, गुड मॉर्निंग, सुस्वागतम, वंदे मातरम। मानिक स्वर महोत्सव की आज ये तीसरी और अंतिम सत्र में मैं रानी वर्मा, मानिक वर्मा फाउंडेशन, पंचम निषाद, हमारे एसोसिएट स्पॉन्सर्स IRB सारस्वत बैंक और MSRDC महाराष्ट्र स्टेट रोड डेवलपमेंट कॉरपोरेशन लिमिटेड की तरफ से यहाँ उपस्थित सारे गुणीजन, कलाकार और रसिक श्रोताओं का उसी प्यार और उत्सुकता से हार्दिक सुरीला स्वागत करती हूँ। मेरे ख्याल में आज बहुत अरसे के बाद एक सुबह की महफिल हो रही है और वो भी बहुत अच्छे कलाकार आपके सामने अपना गायन पेश करने वाले हैं। क्या है, ये बॉम्बे की ट्रैफिक में और धक्का धुक्की जो चलती रहती है ज़िंदगी भर, उसमें थोड़ी सी सहूलियत आप सबको मिले, अच्छा संगीत आपके कानों पे गूंजता रहे। इसलिए थोड़ी सी एक लाइन में बोलना चाहूँगी कि बेजान ज़िंदगी में कोई मन का मीत होना चाहिए, बेजान ज़िंदगी में कोई मन का मीत होना चाहिए, मन का मीत ना हो तो संगीत होना चाहिए। थैंक यू। तो इसी संगीत के साथ आप सबका फिर से एक बार स्वागत। उसके बाद प्रथा के अनुसार हम आज भी कुछ ऐसे कलाकारों को सम्मानित करना चाहेंगे जिनका योगदान संगीत के क्षेत्र में, खास करके शास्त्रीय और नाट्य संगीत में इनका बहुत बड़ा नाम है। उन्हें आज हम मानिक वर्मा फाउंडेशन और MSRDC महाराष्ट्र स्टेट रोड डेवलपमेंट कॉरपोरेशन लिमिटेड पुरस्कृत माणिक गंधार इस पुरस्कार से सम्मानित करेंगे। वे कलाकार हैं डॉक्टर विद्याधर ओक, जो एक बहुत ही मल्टीफेसेटेड पर्सनालिटी है। दूसरे है बहुत मशहूर संगीत, नाट्य संगीत स्पेशली, जो बाल गंधर्व जी की गायकी को बहुत सहज तरीके से अपने गले से निकालते हैं, गाते हैं, और उनको इसीलिए बचपन में आनंद गंधर्व की उपाधि दी गई थी। तो आनंद भाटे जी, और ये पुरस्कार आज देने वाली हैं बहुत ही ख्यातनाम गायिका और अभिनेत्री, जो बहुत अरसे से रंगमंच पे और फिल्मों में भी आती रही हैं, गाती रही हैं। लागी करे जवा कटार, ये इनकी जो ठुमरी है वो शायद आज सबके दिलों में इतनी ही बसी हुई है जितना कि कोई नया गाना हो। थैंक यू। सबसे पहले दीप प्रज्वलन करते हैं। मैं विनती करूँगी रंगमंच पर उपस्थित सारे कलाकार और मेरी बहनें, शशि जी। नमस्कार. माणिक वर्मा फाउंडेशन आणि पंचम निषाद या दोन्ही संस्थांच्या वतीने सर्वांचं मनापासून स्वागत. शुभम करोति कल्याणम स्वरताल शब्दलय संपदा रसिकवृत्तिवर्धनाय दीपोज्योती नमोस्तुते. सर्व मान्यवरांना आसनस्थ होण्याची विनंती. 100% शुद्धतेची ग्वाही हे ISI मार्क याचं वैशिष्ट्य, तर संगीताच्या क्षेत्रातला ISI मार्क म्हणजे माणिकबाई असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती होणार नाही. आणि त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळणं म्हणजे एका अर्थाने आपल्या कामाच्या शुद्धतेची, मांगल्याची, अस्सलपणाची पावती ठरावी. आणि तो पुरस्कार तर आहेच, पण ज्या मंडळींना हा पुरस्कार मिळतोय त्यांनी आपलं कर्तव्य, आपली जबाबदारी अत्यंत चोखपणे निभावली आहे आणि आपापल्या क्षेत्रामध्ये अत्यंत महत्त्वाचं कार्य केलं आहे, याची पोचपावती आहे. माणिकबाई या केवळ कलाकार नव्हत्या तर उत्तम रसिकही होत्या. त्यामुळे त्या रसिकत्वाने दिलेली दाद असाही भाव या पुरस्काराच्या मागे आहे. आणि ज्यांच्या हस्ते आज हा पुरस्कार दिला जाणार आहे त्या फैयाजताई एक फार मोठी सांगीतिक परंपरा, ऐश्वर्य आपल्या पाठीशी आशीर्वाद देत उभं आहे असा अभिमान आणि आश्वासकता आपल्याला वाटावी असं हे व्यक्तिमत्व. दिग्गजांचा सहवास फैयाजताईंना लाभला, त्यांचं मार्गदर्शन लाभलं आणि त्याबरोबरच स्वतःच्या प्रतिभेने या सगळ्या परंपरेत मोलाची भर घालत ही परंपरा नव्या पिढीपर्यंत त्यांनी पोहोचवली आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्ताने त्यांचं येणं, सर्वात आधी त्यांचा सन्मान करण्याची विनंती मी माणिकबाईंच्या चारही कन्यांना करते.
फैयाजताईंचं स्वागत. माणिक वर्मा फाउंडेशन आणि पंचम निषाद या दोन्ही संस्थांच्या वतीने आणि सर्व रसिकांच्या वतीने फैयाजताईंचं स्वागत. माणिक वर्मा फाउंडेशन आणि MSRDC यांच्या संयुक्त विद्यमाने माणिक गंधार पुरस्कार आज दिला जाणार आहे. डॉक्टर विद्याधर ओक उत्कृष्ट हार्मोनियम वादक, अनेक गायकांना साथ संगत, माणिकबाईंनाही त्यांनी साथ संगत केलेली आहे. आणि नुसता कलाकारच नाही तर संशोधक हे डॉक्टर विद्याधर ओकांचं वैशिष्ट्य. 22 श्रुती हार्मोनियमचं पेटंट ज्यांच्या नावाने आहे, त्या श्रुतींच्या नेमक्या जागा काय आहेत, प्रत्येक श्रुतीला आपापला ध्रुवतारा मिळवून देण्याचं संशोधन त्यांच्या हातून घडलं. ज्योतिषशास्त्र, रत्नशास्त्र, औषधशास्त्र अशा अनेक शास्त्रांचं ज्ञान आणि त्याचं संशोधन, लेखक आणि श्रुतिगीता हे त्यांचं वैशिष्ट्य. ओक काकांचे गुरु पंडित गोविंदराव पटवर्धन यांची जन्मशताब्दी नुकतीच संपली आणि आज माणिकबाईंच्या जन्मशताब्दी निमित्ताने त्यांना मिळणारा हा पुरस्कार. फैयाजताईंना विनंती आहे की आपण डॉक्टर विद्याधर ओक यांना माणिक गंधार या पुरस्काराने सन्मानित करावं. माणिक वर्मा फाउंडेशन आणि MSRDC यांच्या संयुक्त विद्यमाने हातात दिला जाणारा हा पुरस्कार तुळशी वृंदावन, जे माणिकबाईंच्या सगळ्या व्यक्तिमत्वाचं प्रतीक आहे, हा आशीर्वाद या मोठ्या कलाकाराला. यानंतरचे पुरस्कारार्थी आनंद भाटे अर्थात आनंद गंधर्व. दूरदर्शनचा कृष्णधवल पडदा ज्या बालमूर्तीच्या गायनाने अद्भुताचे अनोखे रंग भरत रसिकांच्या मनात आनंद गंधर्व या नावाने कायमस्वरूपी ठसला. गंधर्व गायकीचा दैवी प्रत्यय ज्यांच्या गायनात येतो अशा प्रतिभेचे धनी आनंद गंधर्व अर्थात आनंद भाटे. चिन्मया या गाण्यासाठी ज्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झाले. 70 AMM RPM पासून ते iPodपर्यंतचा नाट्यसंगीताचा प्रवास आणि हा प्रवास नव्या पिढीपर्यंत पोहोचवणारे आनंद भाटे, त्यांचाही माणिक गंधार या पुरस्काराने आज सन्मान होतो आहे. स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी आणि बालगंधर्व ही ज्यांची दैवतं आहेत, या गुरुतुल्यां व्यक्तिमत्वांकडून संस्कार घेतलेले आणि ही परंपरा पुढे नेणारे आनंद भाटे. या पुरस्काराच्या निमित्ताने एक योगायोग तुमच्यापर्यंत पोहोचवते. ज्या चिन्मया सकल हृदया या गाण्यासाठी आनंद भाटे यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, हे गाणं संगीतबद्ध केलं कौशल इनामदार यांनी 1995 साली. या गाण्याचं पहिलं कडवं संगीतबद्ध झालं आणि काल ज्यांना पुरस्कार मिळाला माणिक स्मृती पुरस्कार, ओंकार दादरकर, त्यांनी पहिल्यांदा कार्यक्रमांमधून हे गाणं प्रस्तुत केलं. त्यानंतर जवळजवळ 2010च्या आसपास पुन्हा एकदा या गाण्यावर काम झालं आणि चित्रपटामध्ये बालगंधर्व या चित्रपटात चिन्मया सकल हृदया हे गाणं आनंद भाटे यांच्या आवाजात आलं, जे राष्ट्रीय पुरस्काराची मोहर ज्याच्यावर उमटली. ज्या बालगंधर्व चित्रपटामध्ये हे गाणं आहे, त्या बालगंधर्व चित्रपटाचा सहयोगी संगीतकार आदित्य ओक, ज्याच्यावर सगळे सांगीतिक संस्कार घडले आहेत, त्याचे वडील डॉक्टर विद्याधर ओक यांचे, अशा 3 मूर्ती आज या पुरस्काराच्या निमित्ताने एकत्र आल्या आहेत. सत्काराचं उत्तर किंवा सत्काराचं मनोगत व्यक्त करताना डॉक्टर विद्याधर ओक बोलणार नाही आहेत,
तर ते हार्मोनियम वादन करणार आहेत. तर आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना हा आग्रह.
धन्यवाद ओक काका, इतक्या सुस्वर मनोगताबद्दल की ज्यातला स्वर आणि शब्द आमच्यापर्यंत त्या भावासकट पोहोचवलात. मनापासून आभार. यानंतर आनंददादा आणि फैयाजताई, तुम्हाला दोघांनाही मनोगत व्यक्त करण्याची विनंती. नमस्कार. आज माणिकताईंच्या नावाने हा पुरस्कार घेताना अतिशय आनंद आणि समाधान होतं आहे. आत्ता जसं मेन्शन झालं तसं त्यांचं गाणं जेवढं शास्त्रीयदृष्ट्या चांगलं होतं तेवढंच ते निर्मळ आणि मनापासून गायलेलं होतं. आणि मला वाटतं की ते कारण आहे की
इतके वर्ष झाली तरी ती सगळी गाणी आपल्या मनात आहेत आणि त्यांची गाणी आजही कोणी गायली की पटकन आपल्याला माणिकताई आठवतात. एक पटकन आठवण सांगतो की माझी लहान असताना दूरदर्शनवर माझं एक कुठल्या तरी कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग शूटिंग होतं आणि त्याचवेळी त्याच्या आधीच माणिकताईंच्या एका प्रोग्रॅमचं शूटिंग होतं. तर त्यावेळी तिथे भेट झालेली माझ्या खूप लक्षात राहिलेली आहे. आणि इतक्या थोर गायिका असून किती साधेपण एखाद्या व्यक्तीमध्ये असू शकतं तर ते मला त्यावेळी जाणवलं होतं आणि त्यामुळे त्यांच्याबद्दलचा आदर अजूनच वाढला होता. तर खूप ती एक अशी आठवण मनात कोरली गेलेली आहे. आज त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळताना ते सगळं मला आठवतं आहे. माणिकताई बालगंधर्वांची गाणी खूप उत्तम रीतीने गात असत आणि त्यांना एक ट्रिब्यूट म्हणून आत्ताच मी भारतीताईंनाही विचारत होतो की त्यांचं कुठलं गाणं बालगंधर्वांचं आवडतं होतं. तर खरा तो प्रेमा हे गाणं खूप आवडायचं त्यांना. तर त्याच्या एक जस्ट छोटीशी झलक त्यांना ट्रिब्यूट म्हणून गातोय. खरा तो प्रेमाना धरी लोभ मने, खरा तो प्रेमाना धरी लोभ मने, आन भिजन हितरत भास्कर तापत, न भिजन हितरत भास्कर तापत, विकसत पहानलेने प्रेमा, विकसत पहानलेने खरा तो प्रेमा, आहा खरा तो प्रेमा, आ खरा तो प्रेमा, आ खरा तो प्रेमा, ना धरी लोभ मने, खरा तो प्रेमा, ना धरी लोभ मने, खरा तो प्रेमा, ना धरी लोभ मने, प्रेमा ना धरी लोभ मने, खरा तो 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 प्रेमा ना धरी लोभ मने, ना धरी लोभ मने, ना धरी लोभ मने. धन्यवाद. धन्यवाद आनंददादा. आम्हाला याच सांगीतिक संवादाची आणि मनोगताची अपेक्षा होती. फैयाजताईंना विनंती. उभ्याने सुद्धा काही हरकत नाही, तरी बसून बोलते. नमस्कार. आजचा 3 दिवसाचा जो महोत्सव आहे, आजची सांगता आहे ती पुढेही खूप चांगले चांगले गाणारे गाणार आहेत. त्याला सगळ्यांना ऐकण्यासाठी आपण उत्सुक आहात. आपण पहिल्यांदा हा सत्कार समारंभ उरकून घेतला म्हणजे पुढे ऐकण्यासाठी. आणि पंचम निशा आणि माणिक वर्मा फाउंडेशनतर्फे आजच्या कार्यक्रमासाठी मला इथं बोलवलं. मी आभार मानत नाही, कारण आभार या शब्दामुळे मला भार वाढवायचा नाही आहे त्यांच्यावरचा. माझ्या मैत्रिणी आहेत त्या 4 चौघी आहेत, त्यामुळे माझ्या मैत्रिणी आहेत. लहानपणापासून मी सगळ्यांना ओळखते. राणी तर आमच्या गीत गोपालमध्ये तर एवढीशी होती, तेव्हा ती गायला यायची, वंदना तिला घेऊन यायची, कार्यक्रमाला तालमीला घेऊन यायची. तेव्हापासून हे सगळे दिवस आहेत. आजही एक
एक कलावंतांची एक नाळ असते, ती नाळ आमची तुटलेली नाही आहे. आम्ही एकमेकांना भेटतो, कधी भेटलो तर फार कमी होतं मुंबईमध्ये भेटणं, पण आम्ही भेटतो, पण ते अगदी मनापासून बोलतो. आज आनंद भाट्यांना तर मी एवढे होते 11-12 वर्षाचे, आणि पेटी घेऊन नाट्यदर्पणच्या रजनीमध्ये ते बालगंधर्वांची गाणी वाजवायचे. तेव्हा मी त्यांना पाहिलेलं आहे, आणि आजही बालगंधर्वांच्या गाण्याचं संवर्धन करतायत, ते गाणं वाढवत आहेत, पुढच्या जनरेशनपर्यंत पोचवत आहेत. याबद्दल मी खरंच म्हणजे मला खूप आनंद आहे आणि अभिमान पण आहे तुमचा. कारण तुम्ही भीमसेन जोशींच्याकडे रागसंगीत पण शिकलाय, पण ती गायकी जी आहे नाट्यसंगीताची आणि विशेष करून बालगंधर्वांची, ती तुम्ही वाढवताय, तुम्ही गाताय, कार्यक्रमात गाताय, आठवण करून देताय. आणि दुसरं म्हणजे विद्याधरजी ओक, आता त्यांचं मागापासून मला माहिती नव्हतं, ते ज्योतिष पण सांगतायत, ते रत्नपारखी आहेत हेही माहीत आहे, पण संगीतातले रत्नपारखी आहेत बरं का ते. म्हणजे श्रुतींचा जो त्यांचा अभ्यास आहे त्याच्यावर बोलायची माझी प्रज्ञा नाही आहे. त्यांनी खूप मोठे शोध लावलेले आहेत हार्मोनियमच्या संबंध, त्या संस्कार जे घडवलेत हार्मोनियममध्ये श्रुतींचे, आणि त्यामुळे तुमच्याविषयी बोलणं म्हणजे खरं म्हणजे मी बोलू नये, पण ऐकून जे असतं ना, ऐकीव जे असतं ते मी कधी विसरत नाही. तुमचे कार्यक्रम पण पाहिलेत सह्याद्रीवर, त्या विषयावरचं श्रुतींवरचं वगैरे कसं तुम्ही ते सगळं वाढवलं, कसा तुमचा अभ्यास झाला, कसं तुम्ही रिसर्च केलं, हे सगळं मी ऐकलं. त्यामुळे मी त्याच्याविषयी खरंच म्हणजे मला अभिमान आहे की आज मी माझ्या हातनं तुम्हाला मी दिला आहे पुरस्कार, आणि यांनाही दिला आहे. आता माणिकताईंविषयी मी काय बोलणार हो. माणिकताईंविषयी मी एवढंच बोलू शकते, माणिकताईंचं जे गाणं आहे ते कालच्या पिढीला पण आवडत होतं, आजच्या पिढीला पण आवडते, आणि पुढच्या पिढीला पण ते आवडणार आहे. कुठल्याही असं नाही आहे की ते कुठल्याही काळामध्ये चालणार नाही. माणिकताईंविषयी मी एवढंच म्हणेन, अतिशय शालीनता, सात्विकता, रुजुता म्हणजे काय की त्या कधी कुठल्याही कलाकारांविषयी वाईट बोलायच्या नाहीत. समोर असल्या की गाणं ऐकायचं आणि छान गायलीस म्हणून येऊन सांगायच्या. त्यामुळे ती आणि समर्पिता का बघा, रागसंगीत तर गातच होत्या, लावणी गायल्या, अभंग गायल्या, भावगीतं गायल्या, आणि कुठलं गाणं नाट्यसंगीत तर बालगंधर्वांची गाणी गायलतच होत्या त्या. मी एकदा 25-30 वर्षापूर्वी सह्याद्रीवर वाया गडगडनी माझी मुलाखत घेतली होती. तेव्हा मला वाया गडगडनी विचारलं की तुला व्यक्तिशः कुणाचं गाणं आवडतं, तर मी मागे पुढे काही पाहिलं नाही. मी म्हटलं मला फक्त नाट्यसंगीत म्हणजे मला माणिकताईंचं गाणं आवडतं, असं मी त्यावेळेला बोलले होते. त्याचं थोडंसं इतर कलावंत जे गात होते त्या काळामध्ये 30-35 वर्षापूर्वी त्यांना थोडं वाईट वाटलं, पण हे माझं व्यक्तिगत मत होतं. मला माणिकताईंचं गाणं आवडतं हे माझं व्यक्तिगत मत होतं. मी कधी त्यांच्यासमोर बसून शिकले नाही, काही नाही, पण मला मनापासनं मला माणिकताईंचं गाणं आवडतं. म्हणजे म्हणून म्हटलं ना की आजही आवडतं, कालही आवडत होतं, आणि पुढेही आवडणार आहे पुढच्याही जनरेशनला. त्यामुळे माणिकताईंविषयी मी, आणि ह्या मुली ज्या आहे, आणि मी असं ऐकिवत होते बरं का, 16 वर्ष वसंतरावांच्या सहवासात असल्यामुळे आम्हाला काही गोष्टी ऐकायला मिळायच्या. त्याने सांगितलं की त्यावेळेला ज्या पहिल्यांदा माणिकताई गात होत्या त्यांना बालगंधर्वांनी ऑफर दिली होती, संगीत नाटकात काम करायला त्यांना ऑफर दिली होती, पण माणिकताईने ते नको म्हणून सांगितलं, नाकारलं ते. नाहीतरी किती सुंदर, म्हणजे बालगंधर्वांच्या नंतर माणिकबाई काम करणार म्हणजे बघा ना कसं झालं असतं. तो काळ किती सुंदर. आजही तो म्हणजे आपण बालगंधर्वांना असा बालगंधर्व होणे नाही तर असा माणिकताईसुद्धा होणे नाही, नाटकात काम नाही केलं म्हणून नाही, अशा माणिकताईसुद्धा होणे नाही, असं मला मनापासून वाटतं. तुम्ही मला इथे बोलवलं, मला अतिशय, आणि म्हणजे माणिकताईंविषयी जेवढं बोलेन. आणि एक असं म्हणतात की प्रत्येक पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, वाढवायला सामर्थ्य असतं, त्याला पुशअप करायला, म्हणजे त्यांना प्रोत्साहन द्यायला असं असतं. आपण असं म्हणतोच की प्रत्येक पुरुषाच्या मागे एक स्त्री. पण मी माणिकताईंविषयी आज अमर वर्मांची सुद्धा मला आठवण येते बरं का. तुम्हाला सगळ्यांना सांगते की माणिकताईंच्या मागे अमर वर्मा उभे राहिले म्हणून माणिक दादरकरांच्या माणिक वर्मा झाल्या. मला मनापासून असं वाटतं की त्यांनी प्रोत्साहन दिलं नसतं, ते स्वतः छान उर्दूचा अभ्यास होतात, कवी होते, लेखक होते, सगळं होतं. ह्या सगळ्या चौघींमध्ये ते सगळं आलं आहे.
भारती आमची काम करते. जरी माणिकतीने चेहऱ्याला रंग नाही लावला, पण भारतीने लावला आहे ना, वंदनाने लावला आहे ना. माणिकतींचं गाणं लाईट का असेना, सुगम संगीत का असेना, राणी गाते ना. दुसरी बहीणसुद्धा, म्हणजे गाणं असं आहे की गायलाच पाहिजे असं नाही, गाणं समजणंसुद्धा खूप गरजेचं आहे. त्या अरुणाला समजत होतं तिला चांगलं गाणं काय आहे. तिचा व्यवसाय वेगळा आहे. ती भारतात कमी राहिली, आधी बाहेर राहिली, आता इथे आली. सगळं जरी असलं अलिप्त म्हणजे या संगीत क्षेत्रापासून ती थोडीशी लांब होती, पण तिला सगळं माहीत होतं. गाणं किती चांगलं असू शकतं आणि कसं असायला हवं हे कान तिला, अरुणाला माहीत होतं. कारण घरातच संगीत होतं ना हो. हे घरच आमचं गातं घर होतं तुमचं. त्यामुळे मी जास्त बोलणार नाही. या कार्यक्रमाला मला बोलवलं. मलाही पुढच्यांना जे कलाकार आहेत त्यांना ऐकायला माझी उत्सुकता आहे. आणि या सगळ्यांची मला बोलवलं म्हणून मला खूप आनंद झाला आहे. आणि तुम्ही सगळ्या रसिक प्रेक्षकांचे आज आपण इथे जमलो, सगळ्यांचे आभार मानते. इथले जे रंगमंचावर बसलेत त्यांनासुद्धा मी धन्यवाद देते. धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही सगळेजण आमच्या विनंतीला मान देऊन इथे आज माणिकबाईंच्या प्रेमाखातर आलात. मी एक सत्कार करायचं माझी इच्छा आहे की आज 3 दिवस ज्यांनी हा पुरस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन अतिशय सुंदरपणे केलं त्या अस्मिता पांडे त्या स्वतः उत्तम निवेदिका आहेत आणि चिमोटकर साहेबांकडनं त्या गाणं पण शिकलेल्या आहेत. म्हणूनच इतकं मला वाटतं त्यांचं सुंदर आणि रसाळ बोलू पण शकतात. अस्मिता पांडे. दोन मिनिटात रंगमंच सज्ज होईल. यानंतर आपण ऐकणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा मी माफी मागू इच्छिते, कारण आज पब्लिसिटीप्रमाणे शाश्वती मंडळजी येणार होत्या दिल्लीहून, पण काही कारणांनी त्या आजारी पडल्या आणि त्या येऊ शकत नाही आहेत असं त्यांनी परवा कळवलं आम्हाला. खूपच आवाज खराब झाला होता त्यांचा. म्हणून आम्ही सांगलीच्या मंजिरी असणारे केळकर यांना विनंती केली आणि त्यामुळे त्यांनी आमच्या विनंतीला लगेच स्वीकार केलं आणि आज आपल्यापुढे मंजिरी असणारे केळकर या परत युवा पिढीच्या अतिशय उत्तम गाणाऱ्या अशा गायिका आपल्यासमोर सादर होतील. त्याबद्दल क्षमा तर नाही मागणार मी, पण तुम्हाला अर्थात मंजिरीताईंचं पण गाणं ऐकायला मिळेल.